नमस्कार. डॉक्टर आसावरी संत यांचा जन्म नागपूर येथे झाला. महाराष्ट्र, गुजरात तसेच आफ्रिकेतील विविध भागात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पुढे पुण्याच्या सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमधून 12वीची परीक्षा उत्तीर्ण होताना त्या पुणे बोर्डात 18व्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत झळकल्या. त्यांनी पुण्याच्या प्रथितयश BJ मेडिकल कॉलेजमधून MBBS ही डिग्री ENT या विषयात सर्वप्रथम येत डिस्टिंक्शन श्रेणीत मिळवली. त्या कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाड येथून पॅथॉलॉजी विषयात MD ही डिग्री देखील डिस्टिंक्शनमध्येच उत्तीर्ण झाल्या. गेल्या 25 वर्षापासून त्या बेळगावात वास्तव्यास असून कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून 20 वर्ष कार्यरत आहेत. गेल्या 10 वर्षापासून त्या येथील दक्षता हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्हाईस चेअरमन या पदावर सेवा बजावत आहेत. याशिवाय गेली 11 वर्षे त्या डेंटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापन करत आहेत. त्यांना अध्यापनात विशेष रुची असून बेळगाव येथील मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन शिकवणाऱ्या त्या पहिल्या प्राध्यापिकांपैकी एक आहेत. याखेरीज बेळगावच्या इनरव्हील क्लबमधून त्या सक्रियरित्या सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. त्यांनी 2009-10च्या दरम्यान इनरव्हील क्लबचे अध्यक्षस्थानही भूषवले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा पुरवणाऱ्या ऋणानुबंध या सामाजिक संस्थेच्या त्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. बेळगाव व आसपासच्या परिसरात स्त्री भ्रूण हत्येविरोधात अभियान चालवण्यामध्ये त्यांनी परिवर्तन संस्थेमार्फत मोठी भूमिका बजावली आहे. त्या एक चोखंदळ वाचक असून अभिजात संगीताची त्यांना आवड आहे. बेळगावचे सुप्रसिद्ध इंजिनियर श्री निरंजन संत यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांची मुलगी आभा संत हिने फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी USA येथून मरीन बायोलॉजी आणि कॉन्झर्वेटिव्ह इकॉलॉजी या विषयात डबल मेजर केले आहे. ती सध्या जेम्स कुक युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया येथून कोरल इकॉलॉजीमध्ये MS करत आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात गुणवत्ता आणि नैतिकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड अयोग्य आहे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. नमस्कार, मी डॉक्टर आसावरी संत. आज चित्रलोकसाठी मी स्वामी नावाच्या सिनेमाची ओळख करून देणार आहे. 1977 सालचा हा बासू चॅटर्जी यांचा सिनेमा आहे. ह्यात मुख्य भूमिका शबाना आझमी, गिरीश कर्नाड, सुधा शिवपुरी, शशिकला, धीरज कुमार, विक्रम, प्रीती गांगुली ह्यांची आहे. उत्पल दत्त पण आहेत ह्याच्यात. मूळ कथा शरदचंद्र चट्टोपाध्याय यांची आहे आणि ह्याची निर्माती जया चक्रवर्ती आहे. अतिशय उत्कृष्ट संगीत राजेश रोशन यांनी दिले. का करूं सजनी आए न बालम. 1945 किंवा 50मध्ये स्वामी नावाचाच सिनेमा झालेला आहे आणि हा हिंदी सिनेमा मी आधी बघितलेला नव्हता. तो मी नुकताच नेटफ्लिक्सवर बघितला आणि म्हणून मला वाटलं की तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगावं. मला खूप आवडला सिनेमा. साधा सोपा सरळ असा छान सिनेमा आहे. माझ्या दृष्टीने ह्या सिनेमाचं नाव स्वामीच्या ऐवजी सौदामिनी असायला हवं होतं, कारण ह्या सिनेमाची नायिका आहे शबाना आझमी. तिचं ह्या सिनेमात नाव सौदामिनी असं आहे आणि विजेसारखीच ती अतिशय लखलखीत अशी मुलगी आहे. सिनेमाचा पूर्वार्ध जो आहे तो अतिशय आनंदी, खेळकर, खोडकर, तिच्या तारुण्यातला. ती 19 वर्षाची मुलगी आहे सौदामिनी, बंगालच्या एका खेड्यात राहणारी. तिच्या भोवती
हा सिनेमाचा पूर्वार्ध आहे आणि अतिशय हसत खेळत गात हा पहिला भाग सिनेमाचा आपल्याला खूप म्हणजे त्याच्यात रंजक वाटतो. सौदामिनी ही शिकलेली, शिक्षणाची आवड असलेली, अतिशय स्वच्छंद, मनस्वी, मानी मुलगी आहे, जिला व्हिक्टोरियन नॉव्हेल्स वाचायला आवडतात. लिओ टॉल्स्टॉयसुद्धा तिने खूप वाचलेला आहे आणि थॉमस हार्डी हे तिचे फेवरेट नॉव्हलिस्ट आहेत. ती खूप अभिमानाने सांगत असते की मला BA करायचं आहे, मी 2ऱ्या वर्षात आहे आणि मला BA करायचं आहे, म्हणजे मला पुढे शिकायचं आहे, ह्याचा तिला खूप अभिमान असतो. तिची आई, तिला वडील नाही आहेत, आई खूप कर्मठ, देव करणारी, पूजा अर्चा ह्याच्यातच पूर्ण दिवस घालवणारी आणि सतत मागे लागलेली सौदामिनीच्या. तिचं घरातलं नाव मिनी असतं, तर मिनीच्या मागे लागलेली की तू घरकामात मला मदत कर, पूजेचं निदान फुलं तरी गोळा करून आण, माळा कर देवाच्या, अशा प्रकारचं. आणि रोज ह्या आई मुलीमध्ये नेहमी असतात तसे खटके उडत आहेत हे दाखवलेलं आहे की आईची अपेक्षा वेगळी आणि मुलगी थोडी वेगळी वागत असते. 1900 सालच्या आसपास लिहिलेली ही कथा आहे, मूळ कथा, पण त्यातसुद्धा त्यांनी नायिकेला इतकं स्वातंत्र्य दिलं आहे की ती वाचत लोळत चक्क पडलेली असते आणि घरकाम आईवर पडत असतं. तिला पाठिंबा देणारे तिचे मामांकडेच ह्या दोघी राहत आहेत, मायलेकी. मामाचं काम उत्पल दत्त यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे, छोटासाच रोल आहे त्यांना. आणि मामा पण खूप शिकलेले, ऑलमोस्ट फिलॉसॉफर असल्यासारखे किंवा फिलॉसॉफीमध्ये रुची असलेले, आणि तेच हिला प्रोत्साहनही देत असतात, पुस्तकं आणूनही देत असतात, तू शिक, तू मोठी हो, तू वाच, लग्नाचं वगैरे नंतर बघू, असं त्यांचं साधारण आईलाही सांगणं असतं. बंगालचं खेडं आहे, अर्थातच जमीनदार आणि जमीनदार का बेटा ह्याशिवाय कसा हिंदी सिनेमा होईल, तर जमीनदारचा बेटा आहेच. त्याची भूमिका विक्रम ह्या नटाने केलं आहे, टिपिकल डॅशिंग हिंदी फिल्म हिरो. तो शिकायला अर्थातच कलकत्त्याला असतो आणि तोही येताना ट्रंक भरून पुस्तकं मिनीसाठी नेहमी घेऊन येत असतो. मिनी आणि नरेंद्र ह्या नायकाचं नाव, ते लपून छपूनही भेटत असतात, पण नरेंद्र हिच्या घरी मामाशी बोलायला, गप्पा मारायला, आणि हे तिघं मिळून म्हणजे सौदामिनी, नरेंद्र आणि मामा मिळून अनेक विषयांवर छान चर्चाही करत असतात, वादविवाद करत असतात. अर्थातच हे आईला अजिबात आवडत नसतं. आईचं असं म्हणणं असतं की ही 19 वर्षाची घोडी, हिने आता लग्न केलं पाहिजे. नरेंद्र पुस्तकं तर आणतोच, पण एखाद दुसऱ्या व्हिजिटमध्ये म्हणजे गावात आलेला असताना तिच्यासाठी एक सुंदर लालपार बंगाली साडीसुद्धा त्यांनी आणलेली आहे आणि ती अतिशय जपून त्या मुलीने ठेवलेली आहे साडी, प्रेमाची भेट म्हणून. त्या तरुण वयातली मुलं वागतात तसा तो कधी कधी ऑपॉर्च्युनिस्ट किंवा संधी साधू म्हणूया असाही वागलेला आहे आणि त्याला काही अडवलेलं नाही आहे सौदामिनीनी, त्यामुळे तिलाही ते पसंत आहे. आणि असेच एकदा पावसात अडकलेल्या रोमॅन्टिक सीननंतर तर ती आकंठ त्या नायकाच्या प्रेमात पडलेली आहे. त्यावेळेला हे गाणं आहे, पल भर में ये क्या हो गया, वो मैं गई वो दिल गया. तर अशी ही प्रेमात बुडालेली अल्हड कोळी इनोसेंट मुलगी सौदामिनी, पण खूप स्वतःचे विचार दृढ असलेली आणि मानी, बऱ्यापैकी मान अपमान मानणारी अशी ही मुलगी आहे. आई मामाच्या मागे सतत लागलेली असते की हिच्यासाठी तू स्थळ बघ, आणि थोडासा वैतागूनच आणि बहिणीचं मन राखण्यासाठी हा शेजारच्या गावात एक स्थळ बघायला जातो मामा, आणि तिथे घनश्याम नावाच्या माणसाचं ते स्थळ असतं. तो गव्हाचा व्यापारी आहे आणि फारसा शिकलेला नाही, आणि हे त्याचं दुसरं लग्न असणार आहे, म्हणजे तो बिजवर आहे. तर ह्या बॅकग्राऊंडपर्यंत आपण येतो तोपर्यंत हा सिनेमा अतिशय आनंदी आणि सुखात चाललेला असतो. आणि हे स्थळ बघून आल्यावर मामांना हार्ट अटॅक येतो आणि या सिनेमाचा उत्तरार्ध जो सुरू होतो तो थोडासा ट्रॅजिक, थोडासा मेलॅन्कली, थोडासा दुःखी
आणि टेन्स असा हा टर्निंग पॉईंट म्हणावा असा हा मामाचा हार्ट अटॅक आहे. तर हे स्थळ बघून घरी आल्यावर मामाला हार्ट अटॅक येतो आणि तो सौदामिनीला बोलवून घेतो आपल्या खोलीत आणि सांगतो की मला माहिती आहे नरेंद्र आपल्या घरी का येतो, पण तरीही घनश्यामच तुझ्यासाठी बरोबर आहे, तर तू त्याच्याशीच लग्न कर. आणि अर्थातच हे आई ऐकते. अनफॉर्च्युनेटली मामा हार्ट अटॅकनी वारतात आणि आई मात्र आता म्हणते की तुझं लग्न ह्या घनश्यामशी तिचं लग्न ठरतं. सौदामिनी धीट मुलगी आहे, बऱ्यापैकी डेअरिंग आहे आणि हे मला शरदचंद्र चट्टोपाध्यायांच्या प्रत्येक सिनेमातच वाटलेलं आहे की ते बऱ्यापैकी स्त्रीवादी भूमिका मांडतात. म्हणजे देवदास असू दे, नाही तर परिणिता असू दे, आणि हा स्वामी सिनेमासुद्धा बऱ्यापैकी स्त्रीवादी अंगाने जाणारा हा सिनेमा आहे. तर ती धीट मुलगी पत्र लिहिते नरेंद्रला की माझं दुसरीकडे लग्न ठरलं आहे आणि तू ये आणि आपण पाहिजे तर पळून जाऊया. तिला इतके दिवस विश्वास असतो की मामा मला पाठिंबा देईल. तर हे तिचं एक असतं की इतका छान माझं आणि नरेंद्रही त्याला आवडतो, तर मामा मला सपोर्ट करेल आणि माझ्या आईला किंवा नरेंद्रच्या वडिलांना जे जमीनदार आहेत त्यांना पटवण्यात मामा माझी मदत करेल, हे तिचा विश्वास असतो. आणि तोच नेमका अगदी मामा गेल्यामुळे ती कोलमडून जाते. अर्थातच नरेंद्र येत नाही गावाहून आणि यथावकाश तिचं लग्न घनश्यामशी होतं. घनश्याम एकटाच ह्या गावात येतो आणि तिला म्हणजे लग्नाचे सगळे रिच्युअल्सला पुन्हा अतिशय चपखल असं ते यादो में वो सपनो में वो पूर्ण विचार तिचे की आपण पळून जातो आहोत नरेंद्रबरोबर. ती सुंदर बनारसी शालू नेसली आहे, पण तेव्हाही तिच्या डोक्यात तोच विचार आहे की नरेंद्र आत्ताही येईल आणि आपण जाऊ. त्यामुळे तिचं अजिबात ह्या लग्नाच्या काही विधींमध्ये फारसं काही लक्ष नाही आहे. तिला राग आलेला आहे स्वतःचा, मामाचा, नरेंद्रचा, आईचा, सगळ्यांचाच आणि ऑब्व्हियसली घनश्यामचा पण. तर ह्या सगळ्या पूर्ण विधींमध्ये हे गाणं बॅकग्राऊंडला आहे आणि ती लग्न करून शेजारच्या गावात जाते. शेजारच्या गावात ह्या तिच्या घरामध्ये तिची सासू शशिकला, जी घनश्यामची सावत्र आई आहे. शशिकलाला स्वतःची 2 मुलं आहेत. निखिल नावाचा एक दीर आहे हिला, जो धीरज कुमार मी म्हणल्यासारखं, आणि प्रीती गांगुली ही तिची नणंद आहे. मूळ स्वामी कथेमध्ये ही नणंद विधवा दाखवली आहे. म्हणजे विधवा पुनर्विवाहाचाही मुद्दा ह्यांनी त्या कथेमध्ये घेतला आहे, पण ह्याच्यात तसं काही दाखवलेलं नाही. हिचं लग्नच झालेलं नाही आहे अजून. आणि वहिनी गोड अगदी मुलगी, बंगाली एक नटी, आणि नोकर चाकर भरपूर. आणि हा जरी शिकलेला नसला तरी खूप समंजस, खूप सौम्य आणि खूप शांत स्वभावाचा हा घनश्याम हिचा नवरा. अतिशय कॉन्ट्रास्ट या घरामध्ये 2 मुलांना वागवलं जातं. हा जो मोठा घनश्याम सावत्र मुलगा आहे, सौदामिनीचा नवरा, तो करता खरं म्हणजे घराचा राबणारा माणूस, कमावणारा माणूस, पण त्याला काही फारसं स्थान ह्या घरात नाही आहे. सगळं घर ह्या निखिल नावाच्या धीरज कुमार हा जो दीर आहे, लहान दीर, त्याच्या भोवती फिरतं. शशिकला त्याची आई, त्याची बायको, त्याची बहीण, सगळे नोकर चाकर त्याच्या दिमतीला सतत हाजीर असतात. आणि हा अगदी खुशमिजाज किंवा अगदी मस्तवालच म्हणावा असा मुलगा माणूस आहे, ज्याला खूप छंद आहेत. म्हणजे ग्रॅमोफोन्स आहेत त्याच्याकडे, रेकॉर्ड्स आहेत, उंची अत्तरं त्याला आवडतात, त्याच्या बायकोच्या अंगावर सुंदर साड्या, दागिने, आणि त्याच्या खोलीत टेबल फॅन, त्यावेळेला नॉव्हल्टी असलेला, आणि पान खाण्याची आवड, आणि खूप छान मजेत आयुष्य घालवणारा हा निखिल नावाचा हिचा दीर आहे. जाऊ गोड आहे, चांगली हिच्याशी जुळवून घेते. तिला तिचं ते वेगळं पण कळलेलं आहे. तिन्ही बायकांना घरातल्या हळूहळू न्यूनगंड थोडाफार आलेला आहे ह्या शिकलेल्या आणि वाचन असलेल्या मुलीचा, आणि जिला घरकामात किंवा इतर संसारामध्ये फारशी काही रुची दिसत नाही आहे. घनश्याम जो आहे तो गावामध्ये आणि त्याची ख्यातीच आहे, म्हणजे घरामध्ये सुद्धा, की तो संत माणूस आहे. आणि ते काही शारीरिक जवळीक किंवा नवरा बायकोंचं नातं काही अजून त्यांचं एस्टॅब्लिश झालेलं नाही. एकतर हिच्या मनाविरुद्ध झालेलं हे लग्न असल्यामुळे हिला काही त्याच्याबद्दल प्रेम, आदर काहीही वाटत नाही आहे अजूनही, पहिले थोडे महिने तरी. आणि ते वेगवेगळेच राहत आहेत आणि त्या गोष्टीची ही चर्चा
घरात आहे हे सौदामिनीला कळतंय. पुन्हा हिला इथे येऊनही वाचत पडायला आवडतंय. सासू कुठल्याही प्रकारचा कंट्रोल, अजूनही ताबा घराचा सोडत नाही आहे. तिला कळतंय की आपल्या नवऱ्याला फारशी काही कोणी किंमत देत नाही आहे घरामध्ये, पण तिला अजून काहीच त्याच्याबद्दल वाटत नसल्यामुळे ती त्रयस्थच राहते आणि सगळं बघते आहे की ह्याला बाहेरनं हा संध्याकाळी आला तर ह्याला गरम पाणी नाही, ह्याला टॉवेल नाही, सारखं मागावं लागतं. नोकरसुद्धा उलट उत्तरं ह्याला देतात. आई तर काय वेगळीच गोष्ट, आत्ता काय मी तुला खायला करून देणार आहे वगैरे अशा प्रकारचं आई उडवाउडवीची उत्तरं देत असते ही सावत्र आई. आणि त्या उलट निखिलचे कसे लाड चाललेले असतात घरात हे ती बघत असते. हे सगळं बघूनही ती काही फार त्याच्यामध्ये पडत नाही. थोडे खटके सासूचे सुनेचे उडतच असतात. थोडाफार सासूरवास, प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणं, तू हुंडा आणला नाहीस, तू काही दागिनेच नाहीत, तुला आवडत नाही साड्या वगैरे नटायला वगैरे, की ही दुसरी माझी सून बघ कशी राहते छान वगैरे. तर अशा काही गोष्टी झाल्या तर घनश्याम तिला समजूत घालत असतो की सौदामिनी, तू शिकलेली आहेस, तू वाचलेली म्हणजे सुविद्य बाई आहेस, मुलगी आहेस, तू ह्या लहान लहान गोष्टींमध्ये पडू नकोस. तू जशी वेगळी आहेस ना तशीच मला आवडतेस आणि तू तशीच राहा. तू अजिबात ह्या त्यांच्या लेवलला साधारण जाऊ नकोस. आणि त्यामुळे मग आणखीनच ह्या बायकांना तिच्याबद्दल रोष राग असा सगळा असतो की नवरा ही काहीच करत नाही घरात, पण तरीही नवरा तिला सपोर्ट करतो ही किंवा तिच्या वागण्याला पाठिंबा देतो. पण घनश्यामची एक चांगली गोष्ट किंवा त्याचा एक गुण असा असतो की तो अतिशय न्याय भूमिका घेणारा माणूस आहे. कधी जर सौदामिनीचं चुकलेलं त्याला वाटलं तर तो सरळ तिला सांगत असतो की तू चुकीची माफी मागितली पाहिजेस. आणि त्याचं एक वाक्यच आहे सिनेमामध्ये की कुठलीही चूक ही चूकच राहत नाही आपण त्याची माफी मागितली तर. ह्या पॉईंटला हा डायलॉग जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला नक्कीच हम दिल दे चुके सनमची आठवण येते. आणि तीच गोष्ट त्या सिनेमातही आहे आणि वेगळं हँडल केलेला तो सिनेमा आहे, म्हणजे थोडा कमर्शियल अँगलनी. पण हा जो सिनेमा आहे हा त्याच धर्तीवरचा सिनेमा आहे की आधीचा मित्र आहे आणि आत्ताचा नवरा खूप समंजस आणि तिला अगदी तिची स्पेस देणारा, तिला समजून घेणारा, तिचा स्वभाव न बदलणारा असा तो नवरा आहे. किंवा कुठल्याही प्रकारचा जोर, हेकेखोरपणा, हट्ट न करणारा, मॅच्युअर आणि खूप समंजस असा तो नवरा घनश्याम आहे. हा उत्तरार्ध थोडाफार मला असा तिच्या मनाविरुद्ध आणि दुःखी असा होत चाललेला वाटला. अर्थातच एक आयटम सॉन्गही ह्या सिनेमामध्ये आहे की हे म्हणजे जशी ती रुळायला लागते संसारामध्ये तेव्हा ती थोडंफार करायलाही लागते नवऱ्याचं किंवा नोकरांच्या करून घेते की ते आले की तुम्ही टॉवेल ठेवला पाहिजे, गरम पाणी दिलं पाहिजे, नाश्ता चहा हे सगळं बघितलं पाहिजे. म्हणजे ती थोडं त्याच्या त्या वागणुकीमुळे की तो इतका समंजस तिच्याशी वागतो की थोडा आदर तिला त्याच्याबद्दल थोडं प्रेम वाटायलाच लागलेलं असतं सहवासाने जे होतं ते. आणि ती थोडी त्या संसारात रमायलाही लागलेली असते. नणदेला बघायला येण्याचे अनेक कार्यक्रम, स्थळं हे थोडे कॉमिक ट्विस्टनी त्याच्यात घेतलेले आहेत ह्या सिनेमामध्ये. आणि ती नणंद एकदा येते आणि विचारते की मी भाभी तुझी साडी नेसते, मला बघायला आज येणार आहेत. तर ती जी लाल पार नरेंद्रने दिलेली आहे ती काहीही तिला घ्यायला देत नाही. ती म्हणते तू माझ्या लग्नाचा बनारसी शालूनेच पाहिजे तर, पण ही नाही साडी, ही सोडून तू कुठलीही साडी माग. म्हणजे शी स्टील पायनिंग फॉर दॅट फर्स्ट लव्ह नरेंद्र. अशी ही बॅकग्राऊंड आहे. आणि मी सांगत होते त्याप्रमाणे मुखियाच्या लग्नाला एकदा ह्या घरातल्या सगळ्या बायका जातात आणि तिथे सरप्राईज आयटम म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या वर चित्रित केलेलं एक गाणं त्या लग्नात आहे. आणि त्याचेही बोल तसेच आहेत की मी माझ्या मित्राबरोबर पळून जाणार आहे, मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही आहे, तो मला घोड्यावरनं घ्यायला येणार आहे वगैरे. आणि मग पुन्हा अर्थात तिचे सगळे ते फॅन्टसी सीन्स आहेत की तो अजूनही येईल नरेंद्र असंच तिला वाटत असतं. आणि अहो आश्चर्यम, पुढच्याच शॉटमध्ये घनश्याम तिला सांगतो की अगं माझा हा जो लहान भाऊ आहे निखिल
ह्याच्या युनिव्हर्सिटीतला त्याच्या कॉलेजमधला एक मित्र उद्या येणार आहे आणि मी असं ऐकलं आहे की तो तुझ्या गावचा आहे. तर ती म्हणते हो का, कोण आहे? तर तो म्हणतो नरेंद्र, शायद जमीनदार का बेटा है. तर ती म्हणते हां, वो हमारे गाव के जमीनदार का बेटा है. आणि मी तेवढंच त्याला ओळखते. आणि हा घनश्याम पुढचा बॉम्ब टाकतो. तो म्हणतो की मी काय इथे नसणार आहे, मला काम आहे म्हणून मी गावाला चाललो आहे, तर तू त्याची नीट खातिरदारी बडी बहू म्हणून तू कर. सौदामिनी खूप बुचकळ्यात पडलेली असते, खूप द्विधा मनस्थिती तिची झालेली असते की तेव्हा तर हा आला नाही आणि आता का हा इथे येतो आहे. आणि ती ठरवते की आपण काय ह्याच्यासमोर जायचं नाही. तो 4-5 दिवस राहतो, सतत विचारत राहतो की बडी बहू कहा है, असं तसं सगळं प्रकाराने तिच्याशी भेटण्याचे तो प्रयत्न करतो, पण ती काय समोर येत नाही. आणि शेवटच्या दिवशी तो मुद्दाम निरोप पाठवतो आणि बोलवतो तिला. आणि ही लहान जाऊ जी आहे ती सांगते की अरे वो आपके सामने आती नहीं है, मगर आपके पसंद का सब खाना उन्होंने ही बनाया है. आणि मग तो बोलवतो तिला आणि म्हणतो की अगं कशी आहेस तू सौदामिनी. तर ती म्हणते मी छान आहे, माझी आई कशी आहे. त्या क्षणाला इतकं मनात चर्र झालं की 6 महिने ही 19 वर्षाची मुलगी इकडे आली आणि हिला काही थांग पत्ता नाही आहे की आपली आई एकटी तिकडे कशी असेल. तर हे खूप एक इमोशनल झाले मी ह्या सीनला. कारण आताच्या जमान्यात जेव्हा आपण दिवसातनं एकदा दोनदा मुली आईंना आपल्या आईला फोन करतात आणि तेव्हाच्या काळामधली ही परिस्थिती की पूर्ण संबंधच त्या गावाशी तिचा तुटल्यासारखा. आणि तो म्हणतो की नाही आई छान आहे. आणि नंतर म्हणजे ही त्यांची भेट झाल्यावर थोडं वातावरण मोकळं होतं आणि तो मूर्खासारखा का होईना पण येतो बाई तिच्या खोलीच्या बाहेर. नरेंद्र येतो आणि खिडकीतनं तिला बोलवतो आणि म्हणतो की माझं काही ह्या निखिलशी कॉलेजच्या दिवसांमध्ये फार काही नव्हतं आणि मी खरं म्हणजे तू इथे आहेस म्हणून तुला भेटायला म्हणूनच मी इथे आलेलो आहे. तर तू चल, आपण जाऊया. आणि म्हणून तो तिचा खिडकीतनं हात धरतो आणि हे ती प्रीती गांगुली जी नणंद आहे ती बघते आणि आईला बोलवते. आणि मोठं कॉन्फ्रंटेशन तिथे होतं बिटवीन सासू आणि सुनेमध्ये. आणि ती खूप सुनावते तिला सासू. आणि माफी मागायला लावल्यामुळे आधीच्या एखाद्या वादामध्ये हिने मानलेली नसते, ती मागितलेली नसते, कारण अतिशय मानी ही सौदामिनी आहे. पण ते तिच्या मनात खूप राहिलेलं आहे की आपला नवरासुद्धा आपल्याला म्हणतो की सासूची तू माफी माग माझं बरोबर असतानासुद्धा. आणि तिचा तो राग आणि काही तिला ह्या संसारात इंटरेस्टच मुळी नाही आहे. तर ती ठरवते की पुरे झालं आता, हे तुम्ही सारखं मला घालून पाडून प्रत्येक गोष्टीवरनं बोलता आणि माझा काही मनात असं नव्हतं ह्याला भेटताना, पण तू असं जे आता बोलतेस दिस इज द लास्ट स्ट्रॉ आणि आय एम गोइंग टू वॉक आउट. आता ह्या वेळेला सुद्धा हिंदी सिनेमामध्ये टिपिकल असलेला सीन म्हणजे कपाटातनं जरा कपडे काढणे आणि ती बॅग भरणे. पण ज्या कॅलिबरची नटी शबाना आझमी आहे तिने तो इतका उत्कृष्ट केलेला आहे सीन. आणि ही जी 3 स्थित्यंतरं दाखवलेली आहेत की आधीची ती इनोसंट आनंदी स्वच्छंद मुलगी सौदामिनी, मधल्या काळातली दुःखी जरा झालेली द्विधा सतत मनस्थिती असलेली की घनश्यामच्या वागण्यामुळे थोडा प्रेम वाटत असतानाही हेल्ड बॅक बिकॉज सतत पायनिंग फॉर दिस आपलं फर्स्ट लव्ह नरेंद्र. आणि नंतर आता तिसरं हे टोटल ठरवल्यावर की नाही मी इथे राहणार आहे आणि मी निघून जाणार आहे, ही तिने जे दाखवलेलं आहे तिच्या पूर्ण इमोशन म्हणजे चेहऱ्यावरनं आणि बॉडी लँग्वेजमधनं उत्कृष्ट आहे. तर ती बॅग पॅक करते आणि हे दोघं जाऊन स्टेशनवर थांबतात. आणि हा अख्खा सिनेमा ॲक्च्युली फ्लॅशबॅकमध्येच आहे. म्हणजे सुरुवातीला तिचं वाक्य आहे की हर औरत का स्थान अपने स्वामी के घर में है. आणि मग हा फ्लॅशबॅक सुरू होतो तो ह्या स्टेशनपर्यंत. आणि स्टेशनवर बसलेली असताना ट्रेनची वाट बघत तिच्यासमोर हे सगळं पुन्हा डोळ्यासमोरून सरकतं की किती चांगलं त्यांनी आपल्याला ॲक्सेप्ट केलं घनश्यामनी. आणि मला असं वाटतं तिला वाटत असणार आहे की मी पत्र लिहिलं तेव्हा हा आला नाही. त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं असतं नरेंद्रनी की मी आजारी पडलेलो होतो आणि मी कलकत्त्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो म्हणून मी आलो नाही. म्हणजे हे सुद्धा पुन्हा तिला आत्ताच कळलेलं आहे. इतके दिवस तिने दोष दिला आहे नरेंद्रला की तो आला नाही म्हणून माझं हे मनाविरुद्ध लग्न इथे झालं. तर
हे सगळं तिच्या मनातनं डोळ्यासमोरनं जातं आणि एक विचार तिच्या मनात येतो की मी सौदामिनी म्हणजे मी वीज, मी लखलखीत आणि तेजोमय आहे, पण तरीही मी इतकी विनाश करणारी आहे का, विजेसारखी मी डिस्ट्रक्टिव्ह आहे का, की एवढा चांगला जो माणूस माझ्याशी वागला, अ पर्सन हू इज सो गुड टू हिज कोर, त्याच्याशी मी असं वाईट वागतीये, हे बरोबर आहे का, हा विचार तिला यायला लागतो. आणि त्या क्षणी ती ठरवते की आपण नाही ह्याच्याबरोबर, म्हणजे ट्रेन येते, क्लायमॅक्स सीन आहे सिनेमाचा, गाडी येते, नरेंद्र चढतो गाडीत आणि ही इथेच बसून राहिलेली आहे आणि अर्थातच तोवर घनश्याम येतो आणि तो म्हणतो की चलो सौदामिनी, मैं तुम्हें लेने आया हूँ, तुम घर चलो. आणि तेव्हा तो एक वाक्य म्हणतो की मामाजी ने मुझे नरेंद्र के बारे में सब बताया था. आणि मग ती जे काय म्हणजे पूर्ण पश्चात्ताप आणि अतिशय म्हणजे ती कोलमडतेच तिथे, पण ती उठते आणि बॅग घेऊन नवऱ्याबरोबर जाते. हा शेवटचा सीन आहे. सो दिस इज इन शॉर्ट द समरी ऑफ दिस मूवी. म्हणजे फर्स्ट हाफ बीइंग एक्स्ट्रीमली लाईट अँड व्हेरी हॅपी, अँड देन द सेकंड हाफ बीइंग स्लाइटली मोर टेन्स अँड a little bit of tragedy, if you can call it. ह्या सिनेमातलं मला काय आवडलं विचाराल तर लोकेशन खूप सुंदर आहे. अपॅरेंटली दहिसरमध्ये हा शूट झाला आहे सगळा सिनेमा. म्हणजे अर्थातच मेजर फ्रॉड, म्हणजे दे हॅव मेड अस बिलीव्ह दॅट इट्स अ विलेज इन बेंगॉल, बट इट्स ऑल शॉट इन दहिसर. डायरेक्टर्स किंवा ॲक्टर्सबद्दल बोलण्याची माझी काही पात्रता नाही. मी एक ॲव्हरेज मूवी बघणारी बाई आहे, पण इतकी छान कामं केलेली आहेत आणि आय थिंक द होल क्रेडिट शुड गो टू बासू चॅटर्जी, बिकॉज इवन ॲव्हरेज ॲक्टर्स लाईक धीरज कुमार हॅव डन सच अ वंडरफुल जॉब. फार छान काम सर्वांनीच केलेलं आहे. प्रत्येक शॉटमध्ये शबाना आझमीनी एक उत्कृष्ट सुंदर बंगाली कॉटनची साडी नेसली आणि त्यात ती इतकी ग्रेसफुल, इतकी सुंदर दिसली आहे की कोणीही तिच्या प्रेमातच पडावं. म्युझिक खूप आवडलं मला सिनेमाचं. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, हा पूर्ण सिनेमा इतका सटल घेतलेला आहे. तिच्या सासूशी तिचं होणारं जे काय थोडेफार वादविवाद सोडले तर संपूर्ण सिनेमा हा अतिशय सटल घेतलेला आहे. आणि गिरीश कर्नाडांनी पण खूप इमोटिव्ह ॲक्टिंग केलेलं आहे आणि थोडक्यात त्यांनी सगळं कन्वे केलं आहे त्यांना जे करायचं आहे. त्यामुळे हे अतिशय सगळे गोष्टी मला ह्या सिनेमाबद्दल आवडल्या. एक महत्त्वाचं किंवा खूप जाणवलेली गोष्ट की दोन्ही खेड्यांमधली जी घरं घेतली आहे, म्हणजे माहेर आणि सासर, बेताचीच परिस्थिती आहे. म्हणजे थोडी सासरला बरी आहे माहेरपेक्षा, पण कुठेही झगमगाट नाही. मी तुम्हाला कंपॅरिझन म्हणून जुना देवदास आणि नवीन देवदास देईन की काय प्रकारचे सेट त्या नवीन देवदासमध्ये होते, पण इथे ह्या स्वामी सिनेमामध्ये साधी घरं, रंगसुद्धा त्या भिंतींना नाही आहे. म्हणजे अतिशय बिलिव्हेबल, क्रेडिबल असं संपूर्ण तो लोकेशन, ते सेट्स सगळे घेतलेले आहेत. हे सुद्धा मला खूप क्रेडिटेबल आणि छान वाटलं. न आवडलेल्या दोनच गोष्टी मला ह्याच्याबद्दल सांगता येतील. एक म्हणजे ह्या नणदेच्या कॅरेक्टरला जे थोडंसं कॉमिक ट्विस्ट दिला आहे, तो माझ्या मते काही गरज नव्हती देण्याची. साधी मुलगी, तिला स्थळ बघायला येतात आणि तिचं होत नाही किंवा ठरत नाही लग्न, चाललं असतं. हां, मला ते सांगायचं राहिलं की जेव्हा तिला एक स्थळ बघायला येतं आणि हुंडा मागितला जातो, तेव्हा घनश्याम ठाम राहतो आणि तो म्हणतो की मी नाही, माझ्या हयातीत माझ्या घरातली कोणी मुलगी विकली जाणार नाही. तर दिस इज अ टर्निंग पॉईंट फॉर सौदामिनी, की तिला कळायला लागतं की ही रिस्पेक्ट्स विमेन. तो खूप आदर करतो बायकांचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा, आणि ते तिला खूप आवडायला लागतं आणि हळूहळू ती रमायला लागते त्या घरामध्ये. दुसरी न आवडलेली गोष्ट म्हणजे माझ्या मते थोडासा मेकअप गेअरिश झालेला आहे, ॲटलिस्ट शबाना आझमीचा, आणि गरज नव्हती तशी काही. ती ऑलरेडी विदाऊट त्या
खूप गॉडी मेकअपशिवायही ती सुंदरच दिसली असती. क्रिटिक करायचं झालं तर 3 गोष्टी न पटण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट, सगळं माहीत असून का मामा म्हणतो की नाही तुझ्यासाठी घनश्यामच चांगला आहे. दुसरी गोष्ट, घनश्याम शेवटच्या शॉटमध्ये म्हणतो की मला मामाजींनी सांगितलं आहे की नरेंद्रबद्दल. मग तो काय मुद्दाम त्या दिवशी गावाला जातो का हिला टेस्ट करायला, म्हणजे हिची परीक्षा घ्यायला की ही कशी रिॲक्ट होईल हे बघायला, का खरंच त्याला काम असतं. आणि तिसरी गोष्ट, नरेंद्रला पत्र मिळालेलं आहे असं तो म्हणतो आणि इतकं जर का त्याचं प्रेम ह्या मुलीवर आहे तर मग तो येत का नाही, किंवा एखादा साधा निरोप का नाही पाठवत वडिलांकरवे किंवा कोणाकरवे. त्या गावामध्ये त्याचं घर आहे, शेजारी राहत आहेत ते. तो जरी कलकत्त्यात आजारी असला तरी तो निरोप का नाही पाठवत. हे 3 गोष्टी अनसॉल्व्ड म्हणायला पाहिजेत ह्याच्याबद्दल. आणि मी ह्या सिनेमाचा एंड ट्रॅजेडी म्हणती आहे फॉर 2 मेन रिझन्स. पहिली गोष्ट, BA मी करणार आहे, मला शिकायचं आहे आणि मामाही सतत म्हणतोय की तू शिक, आणि मग सडनली ह्या पुढच्या उत्तरार्धामध्ये त्या शिक्षणाचा, त्या BA करण्याचा, त्या अभिमानाचा की मी शिकलेली मुलगी आहे, त्याचं काय झालं. म्हणजे ती काही पुन्हा कधी त्याचा उल्लेखच करत नाही. ते स्वप्न ते अधुरच तिचं राहतं. दुसरा मुद्दा असा की तिला जे आवडतंय वाद घालायला, चर्चा करायला, पुस्तकं वाचायला, तो तिच्या व्यक्तिमत्वातला भाग कोण पूर्ण करणार. म्हणजे ती जी तिची गरज असेल ती कोण पूर्ण करेल. कारण ह्या घरामध्ये तर हा अतिशय मितभाषी नवरा, फारसा न शिकलेला, समंजस असला तरी फार काही ह्या गोष्टींची रुची असलेला नाहीच मुळी. म्हणजे त्यांच्या घरात एकच तो दीर आहे की ज्याला काही गाण्याबिण्यात आवड आहे. बाकी सगळे तर साधे सरळ अगदी वृक्ष आयुष्य जगणारे लोक आहेत. तिथे या सौदामिनीचं काय होईल ही दुसरी गोष्ट. आणि रडत ती त्या स्टेशनवरनं जाते आणि अनेक हिंदी सिनेमांचे अंत असेच रडतच असतात. मग ही तडजोड किंवा ही आपलं कर्तव्य, ड्युटी म्हणून आपल्या नवऱ्याबरोबर जाते का ह्या मुलीला खरंच त्याचं प्रेम आता वाटायला लागलेलं आहे. आणि जर का प्रेम वाटत नसेल तर 3 आयुष्य बर्बाद झाली असं मी समजते. नरेंद्र तिथे हिच्यासाठी झुरणार, हिला काही नवऱ्याबद्दल प्रेमच नाही आणि नवरा काही व्यक्तच करत नाही, कारण अजून 6-7 महिने झाले तरी त्यांनी तिला हातही लावलेला नाही आहे बायको म्हणून. सो हे 3-4 गोष्टी त्या काळातल्या कथेनुसारच असणार आहेत. आणि पण जरा मनाला दुःख आणि त्याचं म्हणजे वाईट खूप वाटलं की असा अंत का. तर मग मी थोडं वाचलं आणि ही जी कथा आहे, मूळ कथा, त्यात असं दाखवलं की ते ट्रेनमधनं जातात कलकत्त्याला, भाड्याच्या घरात राहतात. म्हणजे तिला तेवढी धमक आहे सौदामिनीला की झुगारून द्यायचं, आपलं पहिलं प्रेम ज्याच्याशी आहे त्याच्यासाठी संसार झुगारून ती जाते. पण तिथे तिचं मतपरिवर्तन होतं आणि तिला तिथे जे काय ती राहते ह्या नरेंद्रबरोबर, मला असं वाटतं की तेव्हा तिला असं वाटतं की हा नरेंद्र आपण पत्र लिहूनसुद्धा आला नाही, पण आता मात्र मला घ्यायला माझा नवरा येईल, असं तिला वाटतं की काय. अशी साधारण ती मूळ कथा जी आहे ती आहे. पण अर्थात क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन ह्यांनी हा शेवट बदललेला आहे. मग मी आणि एक थोडासा आगाऊपणा केला की मी एक 10 मुलींना हम दिल दे चुके सनमबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्याचा मूळ जो सिनेमा आहे स्वामी, त्याची छोटीशी गोष्ट ऑडिओ नोट म्हणून पाठवली. आणि ह्या मुली साधारण 20 ते 25 वर्ष वयाच्या मुली आहेत, म्हणजे आपल्या काळामध्ये लग्नाच्या वयाच्या मुली. आणि त्यांना मी म्हणलं की ॲनॉनिमसली तुम्ही मला सांगा की तुम्ही काय केलं असतं, नवऱ्याबरोबर राहिला असतात का नरेंद्रबरोबर ट्रेनमधनं गेला असतात. तर 10 पैकी 9 मुली म्हणाल्या की नाही, आम्ही आमच्या नवऱ्याबरोबर परत गेलो असतो. सो वी आर इन 2020 आणि अजूनही शेवट तोच राहिला असता सिनेमाचा. माझ्या मते तरी हा सिनेमाचा ट्रॅजिक एंड आहे. नथिंग इज वर्थ गिविंग अप युअर फर्स्ट लव्ह.
पण तरी ती हे कर्तव्य म्हणून का होईना करते. आणि आय होप की नंतर तो तिला शिकायला प्रोत्साहन देतो घनश्याम आणि वाचण्याची तिची आवड जोपासतो. पण नसेल तर खरोखरीच हे फारच ट्रॅजिक. एका मुलीचं पूर्ण सौदामिनी पण तिने घालवून केवळ लग्न ह्या संस्थेला खूप जास्त महत्त्व दिलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे?